ॲक्च्युली पप्पू सर वगैरे सगळे आम्ही मीटिंग केली होती सगळ्यांनी आणि त्यात ठरलं होतं की पुण्याचं क्रिकेट थोडं कमी झालं आहे. पुण्यातलं क्रिकेट थोडं आपल्याला सुधारलं पाहिजे, थोडं मुलांना आणखीन जास्त संधी मिळाली पाहिजे आणि ऑल इंडिया ओपन लेवल असेल, तालुका हाफ असतील, एक आमदार एक टीम असेल, अशा सगळ्या स्पर्धांमध्ये आपल्या पुण्याची मुलं दिसली पाहिजेत. तर त्यासाठी आम्ही याची स्थापना केलेली आहे. आता एरिया वाईजच्या माध्यमातून एक चांगले चांगले प्लेयर्स आम्हाला मिळत आहेत आणि त्यांचा एक संघबांधणी करून त्यांना आणखीन काही पुढे अपॉर्च्युनिटी देता येईल का नाही, तर आम्ही ते सगळेजण ते एक हे करणार, नियोजन करणार आहोत. आणि खेळाडूंचं जे काही कोणाचा अपघात होतो, कोणाचं काही लागलं, कोणाचं काही अँकल ट्विस्ट झाला किंवा कोणाचं काही लिगामेंट इंजुरी झाली, तर त्यासाठी इन्शुरन्स संदर्भात पण आमची बैठक झालेली आहे. तर त्या जे काही खेळाडू असतील त्यांच्या इन्शुरन्ससाठी पण आम्ही एक पुढच्या महिनाभरामध्ये एक फायनलाइज करणार आहोत. व्हेरी गुड अप्रोच बाय यू ऑल. खूप चांगलं तुम्ही करतायत आणि येस, तुम्हाला देखील शुभेच्छा करणं. सुप्रीमो चषकामध्ये आपली टीम म्हणजे सचिन ढवळे प्रहार पुणे टीम खेळणाऱ्या आपल्याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आहे, अभिनंदन. चला आपण अविनाश रामगडे यांना देऊया या मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार, ही ट्रॉफी, प्लेअर ऑफ द मॅचची. त्यानंतर सचिन ढवळे फाउंडेशनचं हे ब्रँडेड जर्किन अर्थात जॅकेट. तुमचा बुद्ध्यांक वाढावा त्यासाठी स्टडी मटेरियल आणि ही लॅपटॉप बॅग देऊन आपण हा सन्मान पप्पू रामगडे आपला आम्ही करत आहोत आणि हा सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. अभिनंदन आणि पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. जाऊया समालोचन कक्षामध्ये, ऐकूया आवाज प्रशांत आदोरे सरांचा. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. थँक्यू मनीष. सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीग 2025 सभा क्रिकेटचा थरार, मनोरंजनाचा डबल बार, अतिशय दर्जेदार खेळ, रोमहर्षक सामने, उत्कंठा नेहमीच आपण शिगेला जाताना पाहतोय. मैदानावरती आकाशसारखा एक मोठा खेळाडू बाहेर जातोय तंबूच्या दिशेनं. इनसाइड आउटचे फटके त्यानं काल लिलिया खेळले होते, परंतु आज आपण बघितलं तर या मॅचमध्ये त्याची सुरुवात इतकीशी चांगली नाही आहे. tenniscricket.in वरती सध्या आपण लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचं पाहत आहे. स्पर्धेचे शिल्पकार आणि निश्चितच एक शांत, संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व सचिनजी ढवळे सर व्यासपीठावरती आहेत. त्यांच्या संकल्पनेमधनं या स्पर्धेचं शानदार आयोजन प्रहार प्रीमियर लीग 2025 12 पर्व आपण पाहतोय. वैभव गोलंदाजी मार्कवरती साई सिल्वर आणि दुसऱ्या बाजूला इंदिरानगर. पुढे सरसबत फटका सुंदर आहे, आपला फटका 440चा झटका, चेंडू सीमारेषा पार, चौकार, अतिशय दर्जेदार, दमदार, ज्याची आवश्यकता होती. फुटवर पहा, फलंदाज आकाश अतिशय वेगाने चेंडूच्या दिशेने आलेला आहे. पुढे सरसबत आकाश काळीनंतर नवीन बॅटर मैदानावरती आकाश दाखल झालाय. चेंडू ड्राईव्ह केलाय, कबरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकदा एकेरीने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचली ती आता 4 वरती. सहा धावा दाबलकावरती आहे. परबती आणि घोरपडे या दोन संघादरम्यान सध्या सामना सुरू आहे. अटीतटीची लढत आपल्याला बघायला मिळेल. वैभव राईट अप ओव्हर द विकेट. ओ हो, वेगवान या ठिकाणी यापूर्वी गोलंदाजी केले गोलंदाज वैभवनं, आता मात्र वेगात केलेला बदल. मी कालही म्हणालो तो आजही म्हणे, परिवर्तन ही काळाची गरज आहे. जेव्हा वेगावरती सॉर होता आणि त्यावरती समोरचा प्रतिस्पर्धी अपोनंट संघाचा खेळाडू बॅट्समन हल्ला करतो, त्यावेळेस तुम्हाला वेगामध्ये बदल करायचा असतो आणि तो वेगामध्ये केलेला बदल अप्रतिम होता वैभवचा. 6 धाबा दाबलकावरती 5 चेंडूचा खेळ. कोरपडी संघाचा हुकमाचा एक्का वैभव. बॅटची कडे, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल. आकाश गायकवाड, दादा. आपण पाहू शकता मैदानावरती काय घडले. ऑफ्टमच्या बाहेर त्या चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. दादा आणि आकाश ही जोडी मैदानावरती, दादा गायकवाड मैदानावरती अजूनही आहे. यष्टच्या मागे अशोक गायकवाड. एक मोठा मासा गळायला लागलाय, कारण इथे बॅटची कड लागली. यष्टीरक्षण खूप चांगलं झालंय. यष्टीरक्षक अप्रतिम झेल टेपत असताना आपण सध्याचं दृश्य tenniscricket.in वरती पाहू शकता. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालं, सागर शेडगे. यानंतर होणारा सामना देखील अतिशय महत्त्वाचा असणार आहे. शिका 11 वानवडी आणि NB धनवडी
धनकवडी NB धनकवडी संघ वानवडी आणि धनकवडी यानंतर होणारा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. फिलहाल अगर देखिए तो बढ़िया गेंदबाजी वैभव द्वारा पहले ओवर में एक चौका जरूर आया, लेकिन उसके बाद में अशोक का बहुत ही महत्वपूर्ण विकेट. आकाश 5 पर बैटिंग कर रहे हैं. सागर जिनके ऊपर दारोमदार रहेगा. फ्लैंक पर खिलाड़ी तैनात हैं. एक खिलाड़ी इस वक्त पॉइंट कवर पॉइंट डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, मिड ऑफ पर खिलाड़ी दायरे के अंदर है. और ऑफसेट पर देखिए तो ऑफसेट पर फिलहाल वो 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है. शिव कुमार इस वक्त गेंदबाजी करने के लिए तैयार. पहली गेंद ऑफ टर्म के बाहर थी. ऑन साइड पर खेलना चाहते थे. शॉट अच्छा नहीं था. शॉट सिलेक्शन अच्छा नहीं था. शिव कुमार की पहली गेंद सटिक लाइन पर आउट ऑफ ऑस्टम. बल्लेबाज आकाश जाके सागर को समझा रहे हैं. मंत्रणा हो रही है. ब्यूटीफुल डिलीवरी जस्ट पिचिंग आउट द ऑस्टम. बैट्समैन लुकिंग फॉर द बिग शॉट ऑन टू द ऑन साइड. There is no contact between bat and ball. Ball going behind the wicket and there can be no run. बहुत बढ़िया गेंद थी गेंदबाज द्वारा. स्कोर 6, 2 विकेट के नुकसान पर. शिव कुमार टिप ऑफ टाइम के बाहर है. अंपायर हमारी तरफ बढ़ते व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं. स्कोर पहुंच चुका 7 पर 7 पर 2. सेकेंड ओवर प्रोग्रेस. दूसरे ओवर का खेल बीच मैदान पर जारी है. प्रहार प्रीमियर लीग के बहुत ही शानदार आयोजन इस प्रतियोगिता का. इंदिरा नगर की टीम बल्लेबाजी कर रही है. साई सिल्वर की तरफ से अगर देखें तो फ्रंटलाइन गेंदबाज शिव कुमार गेंदबाजी कर रहे हैं. अभी प्लान यही है आउट ऑफ द स्टंप आंखों के थोड़ा सा दूर गेंदबाजी कर, आंखों के नीचे ज्यादा एक बार फिर बल्लेबाजी करने का मौका नहीं दे रहे हैं. आकाश स्प्रिंग ऑन 5. स्कोर 7 पर 2. नेक्स्ट मैच इशिका 11 और NB आप तैयार हैं. टपकाते ऑफ टर्म के बाहर जाते हुए गेंद के नीचे शिव कुमार गति के ऊपर होकर सवार. शिव कुमार ने किया शिकार. आकाश तारामंडल में खेलना चाहते थे. इस बार बैक टू द पेवेलियन जा रहे हैं. बहुत महत्वपूर्ण सफलता. आकाश चौच अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए. 3 गेंदों में 5. आउट ऑफ द स्टंप अच्छी गेंद थी. वही सोच है गेंद को थोड़ा ऑफ स्टंप के बाहर रखना है. और इस वक्त लेन बहुत बढ़िया गुड स्पॉट पर टिप्पा खिलाया था और लेट खेले. वेट जरूर किया गया था लेकिन टाइमिंग नहीं कर पाए. तो शुभ कुमार की तरफ से कोई गलती नहीं है. बहुत बड़ी सफलता मिली है. बिग विकेट. ऑन साइड पर बल्ला बिल्कुल चला गया था स्क्वायरली की तरफ. शरीर का संतुलन बनाना बहुत जरूरी है. बल्ले के बीचों बीच मिडल ऑफ द बैट खेलेंगे तो आपका कॉन्फिडेंस बढ़ेगा. सुकून आपको मिल सकता है. प्रहार प्रीमियर लीग ये 5वां दिन और बहुत ही शानदार खेल मैदान के अंदर रोचक मुकाबले रहे आज के दिन में. हेमंत को बुलाया गया बल्लेबाजी करने के लिए नंबर 5 पर. इंदिरा नगर पर्वती 7 रन 3 विकेट के नुकसान पर. करंट रेट 5.25 का. शिव कुमार का ये बेहतरीन ओवर है. क्या गेंदबाजी कर रहे हैं. सपनों को हकीकत में बदलने का संकल्प करके शिव कुमार मैदान के अंदर उतरे हैं. प्रहार प्रीमियर लीग 2025 आपको जीतना है. स्ट्राइक करने पर बल्लेबाज हेमंत. लेफ्ट हैंडर बल्लेबाज हैं. ऑन साइड पर पुल करना चाहते थे. टप्पा खाने के बाद ये नीचे रही है. ऑन साइड पर खेलने का प्रयास. बीट में बल्लेबाज विकेट कीपर ने गेंद को ज्यादा किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. इस पर बढ़िया गेंद 5 स्टंप की तरफ गेंद थी. ऑन साइड पर गेंद को पुल करना चाहते थे बैटर. पूरी तरह से चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर की तरफ. 7 रन 3 विकेट के नुकसान पर. शिव कुमार ऑफ टप के बाहर गेंद थी. इस बार टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. पॉइंट पर खराब फील्डिंग. गेंद पॉइंट बॉलिंग की तरफ इस बार सुंदर बल्लेबाजी बैटर द्वारा. इनको पता था गेंद ऑफ टप के काफी बाहर है तो स्लाइस किया गया था पॉइंट क्षेत्र में. दूसरा ओवर प्रगति पर है. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाई है. 7 बास 10 3 रन मुकम्मल किए दोनों बैटर ने. सागर और हेमंत. हेमंत का खाता खुला. 3 पर बैटिंग कर रहे हैं. स्कोर 10 रन 3 विकेट के नुकसान पर. अगला मैच मैं NB टीम के कप्तान को दरखास्त करना चाहूंगा तैयार रहे. और हेमंत के ऊपर दारोमदार रहेगा. बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है. इस ओवर के गेंद शिव कुमार
दूसरा ओवर प्रगति पर है, स्कोर 10, 3 विकेट के नुकसान पर। इस टाइम चूंकि हवा में गेंद है लेकिन लॉन्गा पर लॉन्गन बहुत दूर है, दायरे के अंदर गेंद मिड ऑफ पर या गिरी है और 2 रन देने का मौका। आणि याच दरम्यान व्यासपीठावरती आपण पाहू शकता ज्या पद्धतीनं हा क्रिकेटचा खेळ सुरू आहे आणि एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण झालेला आहे। हेमंतजी खैरे संचालक आहेत, त्यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे। पुणे नियामक मंडळाच्या माध्यमातून अप्रतिम असं काम, एक चांगला प्लॅटफॉर्म जसं आता आपण बघितलं तर ज्यावेळेला अविनाशबरोबर चर्चा झाली होती तर त्याने सांगितलं की पुण्याचं क्रिकेट थोडंसं थांबतं आहे का, कुठे कमी होतं आहे का, याची चाचपणी झाली आणि त्यानंतर ही संकल्पना आपण पाहतो आहे। सध्या व्यासपीठावरती उपाध्यक्ष म्हणून ज्यांची वर्णी लागलेली आहे या स्पर्धेचे शिल्पकार सचिनजी ढवळे साहेब आणि अविनाश रामगुडे यांच्या दरम्यान एक चर्चा रंगते आहे। तर पप्पू गरुड साहेबांचं देखील क्रिकेटमध्ये फार मोठं योगदान आहे, त्यामुळे या नियामक मंडळाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती टाकले। अध्यक्ष म्हणून ते देखील खूप चांगली कामगिरी करतात। 12 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती आपण पाहिलेला आहे। शुभकुमारचं हे षटक अप्रतिम होतं आणि शानदार गोलंदाजी केली। या षटकामध्ये 6 धावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने स्ट्राईक केलं, 1 विकेट देखील प्राप्त केला। 12 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये पर्वती इथे आता संघर्ष करतोय धावांकरता। परंतु यापूर्वीच्या सामन्यामध्ये आपण शोएब पाहिलेलं आहे की दुसऱ्या षटकानंतर तिसऱ्या षटकामध्ये गेअर चेंज होतो, हे दोनदा पाहिलेलं आहे। अविनाश रामगुडेने मागच्या षटकात दाखवलं 29 धावा कुठल्या गेल्या होत्या। आता अविनाश रामगुडे आपल्या स्क्रीनवरती आहे आणि सचिन ढवळे सर चर्चा करतायत। एका बाजूला उपाध्यक्ष, दुसऱ्या बाजूला एक लिजंड खेळाडू आणि संचालक म्हणून आज अविनाश रामगुडे अत्यंत महत्त्वाचं त्यांचं योगदान असेल। आणि अविनाश रामगुडे यांच्याकडे सध्या अर्थव्यवस्था आहे। ही चर्चा होतं की भविष्यातलं क्रिकेट पुण्यनगरीमध्ये कसं खूप चांगलं होईल, त्यासाठी चर्चा असेल। सागर 2 धावा, हेमंत 3 धापलका धावा 12 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये। शिवकुमार हो सुंदर फटका, कव्हर ड्राईव्ह आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि हेमंतवरती नजर असेल। चेंडूवर ते बरोबर खेळतोय अक्षरशः इथे आता क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा घेत दोन्ही बॅटरने अत्यंत महत्त्वाच्या या 2 धावा पूर्ण केल्या आहेत। हेमंतचं टायमिंग चांगलं आहे, तंत्र चांगलं आहे। अविनाश रामगुडे आणि दुसऱ्या बाजूला आपण सचिनजी ढवळे सरांना पाहतोय, प्रहार प्रीमियर लीग स्पर्धेचे शिल्पकार उद्गाते। ऑफ्टमच्या बाहेरचा या ठिकाणी स्लोवर होता, अतिशय सुंदर चेंडू ऑन साईडला खेळ आहे, टायमिंग चांगला आहे। इथेही चेंडू बघा क्लीन पद्धतीनं फील्ड होत नाहीये। चर्चा एक होऊ शकते, पुण्यनगरी आणि मुंबई ही 2 अशी शहरं आहेत, तर मनीष आमच्या बरोबर आहे, नरेश डोमे सर आहेत। ही 2 अशी शहरं आहेत ती फक्त क्रिकेटलाच नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला जर काही चांगलं करायचं असेल तर त्या प्रत्येक क्षेत्रासाठी पुण्यनगरी आणि मुंबईने निश्चितच एक चांगला प्लॅटफॉर्म दिलेला आहे। 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुमच्याकडे असलेली प्रगल्भता म्हणजे गुणवत्ता, त्यानंतर तुमच्याकडे असलेले सातत्य, जिद्द, प्रयत्न। पुंटाच्या डॉन साईडला खेळाय, फटका सुंदर आहे। डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षण उत्तम प्रकारचं होतं। उत्कृष्ट कामगिरी करत असताना आता आपली विकेट सॅक्रिफाईस करत असताना हेमंत सागरला संधी दिली जाते आहे। रनआउटच्या रूपानं फलंदाज बाद। 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये केशवचे षटक आहे, 3 चेंडूमध्ये 4 धावा। साईब असतील बरं घोरपडी संघासाठी अतिशय महत्त्वाची गोलंदाजी, करंट रन रेट 6.40चा आहे। बाळावरती देखील नजरा राहतील, तो देखील या मैदानावरती सातत्यानं बरसलाय, दर्जेदार कामगिरी केले। आपलातून बॅटिंग करण्याकरता तो निश्चितच जाणला जातो। 16 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इंदिरानगरचा संघ जास्त वेळ जातोय। बॅटिंग आपण बघू शकता 12 मिनिटाची वेळ समाप्त झालेली आहे। पंचांनी निश्चित आता आपण बघितलं 12 मिनिटाची वेळ समाप्त झालेली आहे। 3 षटकांसाठी तुम्हाला 12 मिनिटं दिली गेली होती। हेमंत रनआउट झालाय, 4 चेंडूमध्ये 6 धावा करून सागर स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय। सॅक्रिफाईस केली होती हेमंत आपली विकेट। फटका चांगला आहे, दर्जेदार आहे। आकाशाला गबसणी घालणार का, आकाशाला गबसणी घालतोय। देग्य मोठा असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागते, हे सागरला चांगलं माहिती आहे आणि यासाठी हेमंत आपली विकेट सॅक्रिफाईस केली होती। हा फटका पहा टेनिस क्रिकेट.in वरती, अतिशय शानदार, तंत्र खूप चांगलं आहे।
स्वतःकडे स्ट्राईक घेतलंय, जबाबदारी आहे आणि जबाबदारीचं ओझ आहे. ती जबाबदारी एकदा का आपण खांद्यावरती घेतली की माणूस थांबत नाही, थकत नाही. आणि तेच घडलं. ही जबाबदारी घेतली होती. विकेट हेमंतनं सॅक्रिफाईस केला होता आणि त्यानंतर अफलातून नेत्रदीपक फटका, सागरच्या बॅटमधनं षटकार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही, शपथ झाला होता बॅट्समन. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालेला आहे. बघूया पंचांचा इशारा, बोट आकाशाकडे जात आहे. सागर डगआउटच्या दिशेने परत येईल. 8.25 सरासरी आहे आणि एवढं सगळं करून म्हणजे हेमंतचा विकेट सॅक्रिफाईस केला, एक मोठा फटका आला आणि त्यानंतर 30च्या षटकामध्ये सागरची कळी संपुष्टात आलेली आहे. 5 चेंडूमध्ये त्यांनी 9 धावा केल्या आणि आता इंदिरानगर संघाला बसतोय 5वा धक्का. निम्मा संघ गारद झालेला आहे. कोरपडी संघानं आपली मजबूत पकड या सामन्यावरती ठेवले. आता असं वाटत होतं की सागर येईल, चांगली बॅटिंग करेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नरेश डोंबे आणि मनीष आमच्याबरोबर आहेत. दुसऱ्या बाजूला शोएब आमच्याबरोबर आहेत. ही सगळी मंडळी आता क्रिकेटशी जोडली गेलेली आहे आणि मुंबईचं क्रिकेट असेल किंवा पुण्यनगरीचं क्रिकेट असेल तर त्या पलीकडे मी सांगेन की चित्रपटसृष्टी असेल, इथला कलाकार असेल, आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे आता इथे MIDC दोन्ही बाजूला आहे, मुंबईला पण आहे, पुण्यामध्ये पण आहे. ही दोन्ही शहरं जी आहेत ना, प्रत्येक गुणवंत माणसाला प्लॅटफॉर्म देतात. इथून माणसं घडतात. मुंबई शहर असेल किंवा पुण्यनगरी, मायानगरी आणि त्याचबरोबर पुण्यनगरी. ऑफ्टमच्या बाहेर त्या चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आहे. हो, सूर्याची किरण डोळ्यावरती आले. 2 धावा पूर्ण होतील का? 2 धावा पूर्ण होणार आहेत, यात काही शंका नाही आहे. 2 धावांनी धावसंख्या वाढले, धावसंख्या पोहोचले 24 वरती. तरीसुद्धा घोरपडी संघानं अप्रतिम कामगिरी केली, कारण 3 षटकं समाप्त झाले. 8 ची सरासरी आहे. तुम्हाला धावा या मॅचमध्ये पर्वतीला आपण बघितलं तर करायच्या आहेत 50-60 धावा करायचा इराद्याने ते उतरले. टायमिंग संपले त्याचा या ठिकाणी इशारा झाला. याचा अर्थ जर आता तुमचे 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती असतील तर 4च दिसतील आणि 1 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये येणार आहे. पण त्यांनी इशारा केला. शिवजयंती निमित्तानं रक्तदान शिबिर आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. अनेक ॲक्टिव्हिटीज सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून सातत्यानं केल्या जातात. त्यानंतर दयानंद सभागृहामध्ये लातूरमध्ये हे फ्री सेमिनार, त्याला उदंड प्रतिसाद आहे. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये देखील त्या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीनं, शानदार पद्धतीनं आयोजन. आणि आता डे 4मधील अत्यंत महत्त्वाचं 5 एप्रिल 2025 NB 11 धनकवडी, त्यानंतर समर 11चा संघ असेल या मैदानावरती. प्रोफेशनल संघ ऑल इंडिया लेवलमध्ये आपण जी स्पर्धा पाहणार आहोत, जिथे शिमांश 11 असणार आहे, विहारचा संघ असणार आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आला परंतु झेल टिपू शकलेला नाही आहे. सुरुवात पहिल्या चेंडूवरती नशिबाची 7 बॅटरला मिळते आहे. आपण पाहणार आहोत येणारे सामने आज दुपारच्या सत्रानंतर. व्यावसायिक खेळाडू, प्रोफेशनल संघ आणि तारे सितारे सिंहगडच्या अत्यंत सुंदर मैदानावरती खूप चांगली कामगिरी करण्याकरता येतील. प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद ऑनलाईन देखील मिळतोय. तितकाच चांगला प्रतिसाद सिंहगडच्या मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल आकाश. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू फुल लेंथ होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चपल झाला होता बॅट्समनला आणि खूप चांगली गोलंदाजी, फॉलो सुंदर केले गोलंदाज आकाशनं. हे करणं तुम्हाला गरजेचं आहे. प्रहार प्रीमियर लीग 2025 पुढच्या सामन्याचा टॉससाठी आपण तयार आहे दोन्ही संघांनी. NBचा संघ असेल, प्रतिस्पर्धी संघ देखील मातबर असणार आहेत का शंकर. विशाल 2 वरती बॅटिंग करतो आहे. 25 धावा, 5 शतक इंदिरानगर पर्वती संघाचं पूर्ण झाले. 4 चेंडूला शिल्लक आहे. आणखी चेंडू ऑफ्टमच्या बाहेर, धाव या ठिकाणी घेतली जाईल, पूर्ण होईल का? ही धाव पूर्ण होईल असं वाटतंय. पंचांचा इशारा पुन्हा एकदा पहा, व्हाईट बॉलचा इशारा. आत करता समांतर धावा येते तबांतर आणि या 2 धावांनी धावसंख्या पोहोचली. धावसंख्या 27, 27 for 5. 4थ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. येणारे 4 चेंडू अत्यंत महत्त्वाचे असतील. बॅट आणि बॉलमधलं द्वंद्व प्रेक्षकांना पाहायला मिळते. आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी केली जाते गोलंदाज आकाशकडून. बाला, आणखीन एक सुंदर चेंडू ऑफ्टमच्या बाहेर, लेन चांगली आहे, गोल्डन स्पॉटवरती चेंडू ठेवला जातोय. पाळा ॲक्रॉस जास्त खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क नाही. आकाशची अतिशय दर्जेदार गोलंदाजी मैदानावर. 27 5 खेळण्याच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडू टाके शिल्लक. करंट रेट 7.71. कोलबट्टा पदा चेंडू आहे, कौतुक करायला गेलं आकाशचं. शानदार कामगिरी केली. बाळा आज त्याच्या नावाला साजेची अशी कामगिरी मैदानात करू शकले नाही आहे. पर्वती संघ अडचणी सापडलेला आहे, तर घोरपडी संघानं
आपली मजबूत पकड या सामन्यावरती. ऑफ्टमच्या बाहेर यॉर्क केला होता चेंडू. आणि क्रिकेटमध्ये बघा, मराठीमध्ये टिपिकल सांगितलं जातं तर तुम्हाला गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी करायची आहे तर बुंद्यात चेंडू टाकता आला पाहिजे. तर हा बुंद्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्क देखील टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. यॉर्क हा एक अत्यंत महत्त्वाचा चेंडू आहे, ब्रह्मास्त्र आहे. त्याचा वापर आकाशनं लिलया केलेला आहे. 27 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये इंदिरानगर. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेला आहे आकाश उतेकर. दुसऱ्या बाजूला आपण गोलंदाज जर पाहिलं तर आकाश आहे. आकाशनं आत्तापर्यंत आपला क्लास दाखवला आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. अनुभवी गोलंदाज. ऑन साईडला लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. विशालचा संपलाय खेळ. एक मोठा धक्का इथे आता बसतोय इंदिरानगर पर्वती संघाला. 6वा गडी बाद. आकाश अतिशय दर्जेदार कामगिरी करत असताना या षटकामध्ये निर्णायक षटकाचा खेळ आहे. ऑन साईडला चेंडू पूल करायचं होतं, टाकलिंग तितकंसं चांगलं नव्हतं. आकाशामध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक अत्यंत सुंदर झेल टिपला गेला. लॉंगांमध्ये क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल पकडतो आहे. यानंतर होणारा सामना आपण दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. दुपारचं सत्र बरोबर 12 वाजलेले आहेत. 3 षटकांसाठी 12 मिनिटांची वेळ देखील तुमची समाप्त झाली, त्याची या ठिकाणी माहिती ऑनफिल्ड एम्पायरने तुम्हाला दिली होती. मैदानाचा सामना ज्यामध्ये आकाश फंटॅस्टिक बॉलिंग, अत्यंत सुंदर कामगिरी केली. 7 खेळांच्या मोबदल्यामध्ये 4थ्या षटकाचा खेळ. नवीन बॅटर दीपक, शेवटचा चेंडू या इनिंग मधला. यानंतर होणार आहे टॉस. ऑन साईडला चेंडू खेळायचा होता. आकाश चेंडूच्या खाली, हो दूर राहिलाय. खूप चांगली कामगिरी. आकाशनं क्लास दाखवला. आकाशनं बॅटरचा क्लास घेतला आणि या अग्नी परीक्षेमध्ये बॅटर आज फेल ठरलेले आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ आणि पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या एकूण आपण बघितलं तर झालेली आहे या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यामध्ये. 29 धावा दाबलकावरती आहेत आणि घोरपडी संघाला 30 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. यानंतर आणखीन एक मोठा मॅच आपल्याला बघायचा आहे. त्यासाठी आपण tenniscricket.in वरती सज्ज राहा आणि टॉससाठी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी पाहणार आहोत. इशिका 11 वानवडी आणि NB11 धनकवडी या 2 सामन्या दरम्यान एक मोठं बॅटल रंगणार आहे मैदानावरती. तत्पूर्वी टॉस करणं गरजेचं आहे. वानवडी संघाचे कॅप्टन आणि धनकवडी संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. 30 धावांचं आव्हान या ठिकाणी असणार आहे. तर आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दुसऱ्या बाजूला सचिनजी ढवळे सर, तुमचंही मनापासून अभिनंदन. 64 टीम सुप्रीमो चषकासाठी निश्चितच स्वतःला या ठिकाणी त्यांना वाटत होतं की आम्हाला संधी मिळेल, पण 16 टीमला संधी मिळालेली आहे. त्यामध्ये प्रहारची टीम देखील खेळणार आहे. त्यामुळे प्रहारच्या पूर्ण टीमचं अभिनंदन आहे. 64 मधून 16 मध्ये तुम्हाला संधी मिळते आहे सुप्रीमो चषकासाठी. क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि हा क्रिकेटचा महासंग्राम 9 एप्रिलला सुरू होईल, अर्थात शानदार उद्घाटन सोहळा. आणि 13 तारखेला सुप्रीमो चषकाचा असेल अद्भुत ग्रँड फिनाले, अद्भुत सोहळा. अर्थात आपण याची देही याची डोळा 70-70 या यूट्यूब चॅनलवरती बघणार आहोत. मैदानावरती टॉसची तयारी झालेली आहे. 24 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता. टॉस बॉक्समध्ये पुन्हा एकदा एक सुप्रसिद्ध समालोचक, व्यावसायिक समालोचक नरेश ढोंबे टॉस बॉक्समध्ये जॉईन होतात. ओव्हर टू नरेश ढोंबे सर. थँक्यू. इशिका 11 वानवडी आणि NB धनकवडी संगणक इथे उपस्थित आहेत. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीगच्या आजच्या 6व्या दिवसातल्या 5व्या लढतीसाठी आपलं सर्वांचं स्वागत आहे. टॉस होणार आहे इशिका 11 वानवडी विरुद्ध NB धनकवडी या 2 संघामध्ये आणि नाणेफेकीसाठी आपल्या समवेत उपस्थित आहेत आदरणीय सचिन ढवळे सर, या स्पर्धेचे उद्घाते आणि सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीचे संस्थापक. स्वागत आहे सर. टॉस होणार आहे. रेड असणार आहे अकॅडमी आणि ऑरेंज असणार आहे फाउंडेशन.
तर तुम्हाला अकॅडमी आणि फाउंडेशन असा कॉल करायचा आहे. कॉल असेल इशिका 11 वानवडी संघाचा कॉल. अकॅडमी त्यांचा कॉल आहे आणि अकॅडमीच आलेला आहे. तर टॉस जिंकतायत इशिका 11. या सर, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करणार. खरं तर एरिया वाईज असोसिएशन झाल्यापासून खेळाडूंमध्ये देखील मोठं कुतूहल आहे की संघामध्ये चांगला बॅलन्स असतो, चांगले मोठे खेळाडू देखील असतात, अपकमिंग यंगस्टर्स देखील असतात आणि त्यामुळं एका नवीन प्लॅटफॉर्मवरती खेळायची संधी मिळते. कशी तयारी केली जाते या संघांमध्ये, या स्पर्धेमध्ये खेळण्याची? खूप चांगलं हे नियोजन आहे जे एरिया वाईज क्रिकेट हे घेतलेलं आहे. ज्यांनी हे भरवले, अविनाश रामगुडे सर असतील, अजय आवडे असतील आणि त्यांची संपूर्ण टीम, मी पण त्यामध्ये एक सदस्य म्हणून काम करतो. यामुळे जे पुण्याचं क्रिकेट जे वाढण्यासाठी जे प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलेत त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो. तसंच सचिन ढवळे सरांचं पण आभार मानतो की ओपन कॅटेगरीची एवढी मोठी स्पर्धा जी पुण्याचं नावलौकिक वाढवेल अशा स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा नियामक मंडळाच्या 4 हाफ त्यांनी केले, ते पण एंट्री प्रवेश फी कुठली न आकारता. त्याबद्दल त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. टॉस जिंकल्यानंतर इशिका वानवडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. NB धनकवडी संघाला फलंदाजी करायची. काय तयारी आपली? पहिला फिल्डिंगचाच विषय होता आमचा, परंतु ठीक आहे, आता टॉस हारलो, बॅटिंग आली, तयारी आहे आमची. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. NB धनकवडी म्हटलं की खूप मोठं नाव आहे. ऑल इंडिया प्लॅटफॉर्मवरती देखील हा संघ खेळतो आणि आता एरिया वाईजमध्ये देखील खेळतो. तर काही खेळाडू आम्हाला सेम दिसतील? 100% जे एरिया वाईजमध्ये आत्तापर्यंत आमच्या टीममध्ये खेळत तेच खेळाडू आपले खेळतील. लोकल खेळाडू आहेत सगळे. निलेश भाऊ बिंतडे स्पोर्ट्स कडून खेळणार आहेत. थँक्यू. तर टॉस बॉक्समधून न्यूज आपल्याकडे आलेली आहे. इथे टॉस जिंकला इशिका 11 वानवडी संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर टॉस बॉक्समध्ये इतकेच. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा. मनीष पाटील सर. थँक्यू. धन्यवाद नरेश डोंबे सर आणि सन्माननीय बुवा पवार जे संचालक आहेत पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे, त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. 30 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे कोरपडी संघासमोर आणि पाहूया त्यासाठी 2 फलंदाज स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत. अनिकेत पुजारी, पहिला बॉल विथ विकेट. ओ बॅटची लिडिंग एज, संधी आहे पहिल्याच बॉलवर विकेट मिळवण्याची आणि विकेट मिळवला जातोय. जशी सुरुवात पहिल्या डावाची झाली होती तशी सुरुवात दुसऱ्या डावाची होते. फलंदाज पहिल्याच बॉलवर गोल्डन डकवर बाद. क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल याचा नेम नसतो आणि म्हणूनच जोपर्यंत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आहात तुम्ही जिंकणार आहात हाच आत्मविश्वास बाळगून तुम्हाला खेळायचं असतं. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग बॉलर येत आहेत हेमंत उतेकर आणि त्यांनी पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलाय. इंद्रनगर संघ 29 धावा बनवू शकलाय. तिचं लक्ष ठेवलं होतं आणि त्या लक्ष्याचा पाठ टाकण्यासाठी पुजारी आले आणि पुजारी पहिल्याच बॉलवर आपली जबाबदारी पूर्ण करू शकले नाही आणि 0वर त्यांचा खेळ संपला आणि त्यांना रिप्लेस करताना नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये येत आहेत. चेतन नवीन फलंदाज येत आहेत आणि नॉन स्ट्रायकर्स एंडला फलंदाज आहेत निलेश पाखरे. चेतन आणि निलेश हे 2 बॅटर्स आता सुरुवात देतील. कोरपडी संघासाठी काय खेळ झालाय. हेमंत उतेकर तर जुने जाणते क्रिकेटपटू, सेमी प्रोफेशनल क्रिकेट त्यांनी खेळलं, एरिया वाईज खेळत आहेत. सातत्याने बिझी बॉलर म्हणून त्यांना ओळखलं जातं. कित्येक हॅट्रिक्स त्यांच्या नावावर आहेत, निर्धाव षटकं त्यांच्या नावावर आहेत. त्याचमुळे उत्तम पर्याय पहिल्या षटकासाठी राखला होता कॅप्टनने आणि त्याच पर्यायाचा योग्य वापर झाला तर मग या सामन्यावर पकड मजबूत करता येईल. इंदिरानगर क्रिकेट क्लबला पहिल्या बॉलवर हेमंत उतेकर मिळवतात विकेट. स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज पोहोचत आहेत ते म्हणजेच चेतन बेऊर. पुढचा बॉल उतेकर. कटर चांगले आहेत, अँगलचा यूज परफेक्ट आहे, बॉलची पिचिंग तितकीच नियंत्रणामध्ये आहे. विकेट किपर चांगल्या पोझिशनमध्ये. पहिले 2 चेंडू डॉट आले आहेत. उत्तम सुरुवात इंदिरानगर क्रिकेट क्लब या संघाची गोलंदाजी करताना हेमंत उतेकर मिळवून देत आहेत आणि आता आत्मविश्वास वाढतोय इतर खेळाडूंचा. जेव्हा चांगली सुरुवात तुम्ही तुमच्या संघासाठी बनवत असता अशा वेळेला ती बळकटी डावाला तुम्ही देता. पुढचा बॉल हेमंत ओव्हर द विकेट. जागा बनवली, बॅटचा संपर्क, स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्या शरीराच्या संपर्काने बॉलचा वेग कमी झाला, गलीमध्ये बॉल अडवला गेला आणि या डावातली पहिली धाव नोंदवली जाते. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आता पोहोचतायत ते म्हणजेच निलेश पाखरे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 झाले. 21 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. सामना जबरदस्त सुरू झालाय.
दोन्ही संघाच्या वतीनं आता ती जिद्द दिसते आणि बॉल आता काऊ कॉर्नर क्लिअर करेल आणि जो दबाव वाढला होता तो दबाव बाजूला सारण्याचं काम फलंदाजानं केलं. ताकद लावली, स्ट्रोक योग्य सिलेक्ट केला आणि वाईड ऑफ लॉंग ऑनला षटकार खेचला. मिस्टर पाखरे आपल्या संघाला बळकटी देण्याचं काम करतायत. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 1 गडी बाद 7 वर, 7 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. म्हणूनच दबावाचा अभाव तुम्हाला विशेष बनवतो आणि तोच विशेष खेळ आता पाखरे यांचा. अजून एक झेरॉक्स कॉपी ऑफ प्रिव्हियस स्ट्रोक. आडव्या बॅटनं बॉलला लपेटलं आणि लॉंग ऑनच्या सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. लगातार दुसरा षटकार निलेश पाखरेच्या बॅटमधून. काय सुरुवात हेमंत उतेकर यांनी दिली होती आणि त्यानंतर 2 षटकार निलेश पाखरे यांनी खेचले. आता 19 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. वेल बिगन इज हाफ डन आणि ती सुरुवात उत्तम दर्जाची खरं तर हेमंत उतेकर यांनी इंदिरानगर क्रिकेट क्लबला दिली होती. पण निलेश पाखरे यांच्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय. स्विच हिट खेळायचा प्रयत्न पूर्णपणे त्यांनी स्वतःला स्विच केलं होतं. पण गोलंदाज देखील तितकाच चाणाक्ष. हेमंतने बॉल एक्स्टर्नच्या बाहेर ठेवला. येतोय शेवटचा बॉल डॉट. जशी सुरुवात या षटकाची होती तसा शेवट झालाय. पण मधल्या काळामध्ये 2 षटकार डोकेदुखी वाढवून गेलेले आहेत आणि त्याचमुळे धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकार समाप्तीनंतर झाले 1 गडी बाद 13 धावा. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. बॉल शिल्लक 18 चेंडू 17 धावांची गरज आहे. पर्याय खूप आहेत इंदिरानगर क्रिकेट क्लबमध्ये. पिंटू महागडे हे देखील उत्तम दर्जाचे लेग कटर आहेत पण ते थांबलेत आणि त्या बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. दीपक येत आहेत, दीपक डांगी सेकंड ओव्हरसाठी येत आहेत. गोलंदाजीचा तोफखाना खरं तर इंदिरानगर क्रिकेट क्लब या संघामध्ये आहे. आकाश काळे जे पहिल्या षटकात बाद झाले, ज्यांनी काल व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये उत्तम स्तराचा खेळ दिला होता. प्रत्येक दिवस हा नवीन असतो, प्रत्येक दिवस तुम्हाला आनंद देईल असं नसते, पण प्रत्येक दिवसामध्ये जो अनुभव मिळतो तो तुम्हाला विशेष बनवतो आणि म्हणूनच आता गोलंदाजांची जबाबदारी या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये वाढलेली आहे. इंदिरानगर क्रिकेट क्लबच्या या संघाकडून खेळत असताना 18 चेंडू जिंकण्यासाठी 17ची गरज आहे. दीपक डांगी हे नवीन गोलंदाज पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत ते म्हणजेच चेतन आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत निलेश. निलेशने चांगलाच खेळ पहिल्या षटकात दिला, पण पाहूया चेतन त्याच फलंदाजाला साथ देतोय का. अपट बार होता, काही कळण्याच्या अगोदरच बॉल विकेट किपरच्या दिशेनं गेला. मी म्हणालोय की नक्कीच हा गोलंदाजीचा तोफखाना आहे आणि म्हणूनच या षटकावर अजून खूप काही घडायचं बाकी आहे. निकाल अजून या सामन्याचा लागला नाहीये. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 17 धावांची. 17 चेंडू 17 धावा. एक बॉल महत्वाचा, एक धाव महत्वाची, एक सेकंद महत्वाचा, एक क्षण महत्वाचा. नॉकआउट स्टेज आहे. सामना जिंकण्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची उंची गाठावी लागेल आणि म्हणूनच ते प्रयत्न आता गोलंदाजाचे दिसून येतात. पहिला बॉल डॉट दीपक डांगीचा. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. टॅप केलाय, थोडा दुरून हा स्ट्रोक खेळला. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. नॉन स्ट्रायकर नेट थ्रो करण्याची गरज होती का, पण बॅकअप चुकला आणि आता ही सर्वात मोठी चूक ठरेल. ही चूक मॅचचा टर्निंग पॉइंट ठरेल. या मिळतात एकंदरीत 5 धावा. गरज नसताना थ्रो करण्याची गरज नाही. अगोदरच नुकसान खूप जास्त झालेलं आहे. जी मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम खेळ द्यायचा आहे, पण नॉन स्ट्रायकर एंडला धावचीचा विकेट मिळेल या उद्देशानं थ्रो झाला, पण बॅकअप नसल्यामुळे, बॅकअप असूनही चूक झाल्यामुळे या 5 धावा मिळालेल्या आहेत आणि आता सामन्यावर कंट्रोल दिसतोय घोरपडी संघाचा. धावसंख्या पाहायला मिळते झाले ती म्हणजेच 18 धावा, 18 रन्स ऑन बोर्ड. 16 चेंडू 12ची गरज. ड्राईव्ह केलाय अवे फ्रॉम द बॉडी, मिड ऑफ नाहीये. बॉल पोचेल आकाश काळेकडे, ते देखील चुकतायत. थ्रो स्ट्रायकर्स एंडला अचूक आहे. 1 मिळते. एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते आता 18. 19 या आकड्यावर. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, बॅटची आउटसाइड एज घेऊन बॉल थर्ड मॅनला प्रवास करतोय. 2 क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतायत. चेस कंप्लीट होईल तोपर्यंत 2 धावांची मदत सुद्धा मिळते. 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 21 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 14. थोडं सोपं झालंय. काही चुका झाल्यात इंदिरानगर क्रिकेट क्लब संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून आणि म्हणूनच जेव्हा पकड मजबूत करायची होती ती पकड सैल झाली त्या चुकीमुळे, पण तरी देखील तो प्रतिकार स्पष्टपणे दिसतोय. मिस्टर दीपक डांगी यांचा. त्यांनी 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल
हलक्या त्याने बॉलला स्लाइस केले. आता थोडा आत्मविश्वास दिसतोय फलंदाजांच्या खेळण्याच्या शैलीमध्ये आणि म्हणूनच बॉलला खेळलंय ते म्हणजेच स्लाइस करत असताना डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होते. बॉल कव्हर केला, थ्रो होईपर्यंत एक धाव पूर्ण झाली. धावसंख्या पोहोचते 22 वर. जिंकण्यासाठी 13 चेंडू 8 धावांची गरज. तेरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 8ची गरज. रिक्वायर्ड रन रेट इज 3.69. थोडं टेन्शन वाढते इंद्रानगर क्रिकेट क्लबचं. साई सिल्वर घोरपडी संघाकडून चांगला प्रतिकार फलंदाजांचा. व्हाईट बॉल परवडणार नाहीये. दीपक डांगी अजूनही षटक लांबवत आहेत. एकदा वाढेल आणि धावसंख्या पोहोचते साई सिल्वर घोरपडी संघाची 23 धावा 1 गडी बाद. अजूनही 7 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक आहे 13 चेंडू 7 धावा. अडचण ही मोठी नसते पण आपण विचार करून करून ती अडचण मोठी बनवत असतो. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता, फक्त दिशा दिली बॉलला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉलवर पोहोचली डीप मधून, तोपर्यंत एक सिंगल होते. कंप्लीट स्ट्राईक असेंडला थ्रो. एका धावेची नोंद आपण स्कोर शीटवर करूया आणि शोएब आम्हाला कळवते धावसंख्या झाले 24. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. 12 चेंडू आणि 6 धावा. आज सकाळपासून आपण पाहिले तर लास्ट बॉल थ्रिल, पण हा सामना जवळपास एकतर्फी झुकलेला आहे. अपेक्षा तशी नव्हती, कारण मला असं वाटलं होतं की गोलंदाजी मी जवळून पाहिले इंद्रानगर क्रिकेट क्लब या संघाची. बॉलर्स तगडे आहेत, पण पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना या मैदानावर मला असं वाटते शोएबजी 45 धावा 40 धावा तर बनल्याच पाहिजे, तर तो आत्मविश्वास दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजांना मिळू शकेल रन डिफेंड करताना, पण तसं काही घडलं नाही. सातत्यानं चुका होत गेल्या फलंदाजांच्या. धावांचा वेग मंदावत होता. कुणीच तो धाव वाढवण्याचा प्रयत्न केला नाही. कुणाकडून ते कॉन्ट्रीब्युशन आलं नाही. त्याचमुळे अडचणी वाढलेल्या आहेत इंद्रानगर क्रिकेट क्लबचा. आणि आपण उलटपेक्षी आपण साई सिल्वर घोरपडी या संघाचा विचार केला तर त्यांचे बॉलर्स देखील तितकेच चांगले होते, ज्यांनी तगड्या फलंदाजांना रोखण्याचं काम केलं. जसा मी उल्लेख या अगोदर केला होता आकाश काळेचा. त्याला बाद केल्यानंतर अडचणी अजून जास्त इंद्रानगर क्रिकेट क्लब संघाच्या वाढत गेल्या. पण आता पाहूया तिसऱ्या षटकासाठी अशोक गायकवाड दादा सुद्धा जास्त काही कॉन्ट्रीब्यूट करू शकले नाही. आणि मला असं वाटते की जर इंद्रानगर क्रिकेट क्लब संघ या स्पर्धेत हरला तर एक तगडा संघ या स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे. कव्हरला प्रोटेक्शन आहे, सातत्याने चुका होत आहेत आणि या चुका परवडणार नाहीयेत. यालाच म्हणतात दुष्काळ 13वा महिना. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 26 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 4 धावांची. जास्त फुटवर्क नव्हतं, पण बॉलला फक्त स्लाइस करून खेळून काढलंय. डीप कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल मिळते. दादा गायकवाड थोडे नाराज असतील, कारण इतकी मोठी स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न प्रत्येकाचं आहे. आणि अशा वेळेला जेव्हा नॉकआउट स्टेज असते, एक चुकीचा पाऊल आणि तुम्ही स्पर्धेच्या बाहेर जाता. लीग स्टेजमध्ये चालून जातं, तुम्हाला संधी मिळते तुमच्या चुकांना सुधारण्याची. पण हे पारंपरिक क्रिकेट आहे. पदलालित्य होतं, बॉल मागे जातोय. शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकले. बघा आता किती चुका होतील. आता नॉन स्ट्रायकर येणार, थ्रो चुकला. बॅकअप नव्हता, थ्रो झाला. क्रिकेटच्या खेळामध्ये अनुभव खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येक दिवशी तुम्ही जिंकाल असं नाहीये, पण प्रत्येक दिवशी काही ना काही शिकाल, हे तर 100% आहे. आणि त्याच चुका खूप काही शिकून जातील इंद्रानगर क्रिकेट क्लब या संघाला. धावसंख्या 28 एक गडी बाद. 28 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ एन विकेट. स्लाइस केले आणि मला असं वाटते सामना संपेल की काय. एक सिंगल कंप्लीट केले. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जात आहेत. चालत चालत त्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी, निलेश आणि चेतन यांनी. आणि साई सिल्वर घोरपडी संघ हा जिंकलेला आहे. पुढच्या फरीत दाखल झालेला आहे. हार्ड लक टीम इंद्रानगर क्रिकेट क्लब. आपण जर मॅच समरी पाहिली तर एक चांगला खेळ गोलंदाज आणि फलंदाज दोघांचा पाहायला मिळालेला आहे. आणि आपण पाहूया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय कुणाला, तर निलेश पाखरे ज्यांनी नाबाद 19 धावांचं योगदान दिलं, ज्यामध्ये 2 षटकारांचा समावेश आहे. प्लेअर ऑफ द मॅच आपण पाहतोय सागर शेडगे यांच्या 9 धावा पहिल्या डावामध्ये. इंद्रानगर क्रिकेट क्लब या संघाकडून हेमंत उतेकर यांनी 6 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. आकाश 5 धावांवर बाद झाले. विशाल फक्त 2 धावा करू शकले. जर बॉलर एनालिसिस जसं आपण उल्लेख केला, शोएबजी की गोलंदाजी चांगली झाली साई सिल्वरची. वैभवने 2 विकेट्स मिळवल्या. शिवकुमारने 1 विकेट मिळवले. आकाशने 1 विकेट मिळवले. आणि 3 जण इकॉनॉमिकल राहिले. केशव हे थोडेसे महागडे राहिले, त्यांनी 12 धावा खर्च केल्या. आपण साई सिल्वरची फलंदाजी पाहिली तर सुरुवात विकेटने झाली अनिकेतच्या. त्या मागोमाग निलेश आले, त्यांनी 2 षटकार घेतले. नाबाद. एकूण